पण मी म्हटलं नाही 2 डोंगर उतरून चढून असं जसं जायचं आहे. युजली लोक तो पाठ नाही घेणार. ते जस्ट इमॅजिन दिस थिंग की जर कोणाला रिअली त्यांची जेंडर आयडेंटिटी किंवा त्यांची सेक्शुअलिटी मेजॉरिटी मेनस्ट्रीमपेक्षा थोडे वेगळी वाटते, तर ते फॅड नसतं किंवा ते लाईक इट्स नॉट अ ट्रेंड और इट इज नॉट लाईक समथिंग दॅट दे आर डुईंग की ओ एक सिरीज बघितली आणि व्हेरी फॅसिनेटेड. इट इज रिअली फ्रॉम द फीलिंग्स दॅट दे हॅव और इट इज रिअली हाऊ दे थिंक ऑफ देअर. सो जस्ट लाईक हे कधी कधी लोक बोलत नाही तसं, पण हे बॅक ऑफ द माइंड बऱ्याच लोकांच्या मध्ये असतं की अरे आता तर काय हॉलिवूडमध्ये हे नेटफ्लिक्स वगैरेमध्ये तेच दाखवतात. मला हे बऱ्याच वेळा असं आलेलं आहे ॲज अ फीडबॅक अनॉनिमस की नाही आता आम्ही सगळं दाखवतोय त्यामुळे लाईक लोक पण असे चेंज होतात. असं कोणी चेंज होत नाही. आणि जर असं होत असेल ना, आय थिंक बिकॉज यू आर फ्रॉम द सायन्स फॅकल्टी, तुम्ही लोक सगळ्यात एकदम ते रॅशनॅलिटीच्या हायरार्कीमध्ये जर आपण पीपल आर लाईक ऑन द टॉप ऑफ इट. जस्ट इमॅजिन ही तीच लोक आहेत ज्यांनी एवढे वर्ष स्ट्रेट कॉन्टेंट कन्झ्युम केला तरी ते लोक होमोसेक्शुअलच राहिले ना, तर मग ते रिव्हर्स कसं होईल? इफ दे आर सीइंग लाईक तुम्ही कुठले पण नरेटिव्ह द्या, आपण ॲडम अँड ईव, रांझा, लैला, मजनू, देर इज नो ईव, देर इज नो रांझा असे कुठले नव्हते. ते आत्ता नरेटिव्ह द्यायला लागले. बट ओव्हर ऑल दीज इयर्स इफ वी हॅव लाईक पीपल जे 70 वर्षाचे 80 वर्षाचे आणि ते हॅपीली स्वतःला क्वेअर म्हणतात इवन आफ्टर ऑल दोज हार्डशिप. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी अंडरस्टँड दिस टॉपिक अँड दॅट इज वेअर लाईक की ॲलायशिपबद्दल आम्ही का बोलतो या प्लेसेसमध्ये की थोडेसे क्वेश्चन आपण आपल्याला स्वतःला विचारले ना की मग ते थोडी एकदम सिंपल होऊन जातात. आपण खूप लाईक अरे नाही हे सगळं रॉंग आहे असं तसं खूप काही गोष्टी अननेसेसरीली आपल्या डोक्यामध्ये ठेवलेल्या. So once we try to clear it and just ask some simple questions, simple rational questions to ask them, it just unfolds very clear. So ally चा जो word आहे प्लस जसं आशिषने म्हणाले आतापर्यंत आय थिंक 76 सेक्शुअलिटी आणि जेंडर आयडेंटिटीज डिस्कवर झालेल्या आहेत अक्रॉस द ग्लोब. आय थिंक देयर वुड बी सम मोर ऑल्सो. कदाचित सेशनच्या एंडपर्यंत अजून थोड्याशा आलेल्या असतील. बिकॉज इट्स एव्हर इव्हॉल्विंग, इट इज एव्हर इव्हॉल्विंग. एव्हरी ह्युमन बीइंग इज डिफरंट. जसा जसा रिसर्च होतो तसं तसं ते वाढत जातं आणि मग म्हणून मग ते आता परत कन्व्हिनियन्स प्लस ॲड केलेलं आहे. ओके, दीज आर नॉट दी ओनली एक्सक्लुझिव्ह जेंडर आयडेंटिटीज अँड सेक्शुअलिटी.